आपल्या चोपडा तालुक्यामध्ये साधारणतः एक 9,000 हेक्टरपर्यंत केळीची लागवड आहे आणि आता जे थंडीचं वातावरण आहे यामध्ये आपला धानोरा आणि या परिसरामध्ये गेल्या एक 4-5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने केळी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता त्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने आपल्या कृषी विभागामार्फत फळबागांवरील रोग व कीड यांचे सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प या योजनेअंतर्गत शेतीशाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे। या शेतीशाळेच्या उपक्रमाच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांना केळीवरील जे काही मुख्य समस्या आहे, केळी रोग, जो करपा आणि त्याच्यानंतर आता रावेरमध्ये काही भागामध्ये फ्युझॅरिन विल्ट नावाचा जो काही रोग संभाव्य धोका भविष्यात निर्माण करू शकतो, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हे वर्ग घेतले जात आहेत। यासोबतच दर्जेदार आणि निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी देखील शेतकऱ्यांना या वर्गाच्या माध्यमातून शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना काय आव्हान करायचं याच्यावर उपाययोजनासाठी? आत्ता सध्या आपल्या कृषी विभागामार्फत गलंगी आणि धानोरा या 2 ठिकाणी शेतीशाळेचे वर्ग घेण्यात येत आहेत। परंतु जर शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि जर आणखीन आपल्याला काही केळी उत्पादक गावांमध्ये जर शेतकऱ्यांची मागणी आली तर नक्कीच आपण हे शेतीशाळेचा उपक्रम देखील अजून खूप मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत। पण या प्रसंगी मी शेतकऱ्यांना एकच विनंती करतो की जो काही सल्ला या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे त्याचा एक तंतोतंत पालन जर आपण केलं तर भविष्यातील संभाव्य जो धोका आहे आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यापासून आपल्याला नक्कीच बचावात्मक भूमिका घेता येऊ शकते आणि आपलं भविष्यातील आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी देखील हे फायद्याचं होऊ शकते।